नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. आणि आजचा आपला विषय आहे की महागाई म्हणजे काय आणि महागाई ही आपल्या इन्व्हेस्टमेंटला कशी इफेक्ट करते. महागाईमुळं आपली इन्व्हेस्टमेंट कशी कमी होते किंवा आपली इन्व्हेस्टमेंटवर काय परिणाम होतो महागाई वाढल्यामुळे, किंवा महागाईचं आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटचं काय रिलेशन आहे. तर बघा, महागाई 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 आपण म्हणजे आपल्याला दरवर्षी जाणवतं, किंवा रोज आपण जेव्हा वेगवेगळ्या कमोडिटीज असतील किंवा वस्तू असतील खरेदी करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्या म्हणजे जीवनामध्ये एक गोष्ट असते, ती म्हणजे महागाई. महागाई वाढत चालली आहे, महागाई वाढत चालली आहे, महागाई वाढत चालली आहे. मग महागाई म्हणजे काय? महागाई म्हणजे हे एक प्रकारे एका म्हणजे थोडक्यात ही एक अशी गोष्ट आहे की इकॉनॉमी चालण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण महागाई जर नसेल तर या जगामध्ये तुम्ही कुठलीही वस्तू घेणार नाहीत. महागाई जर नसेल तर या जगामध्ये तुम्हाला कुठल्याही वस्तूला आजच परचेस करावं, बाय करावं मग वाटणार नाही. म्हणून ही महागाई ठेवलेली आहे. तर बघा, महागाई ही म्हणजे थोडक्यात आज वस्तू जी आहे ह्या वस्तूची किंमत 1 वर्षानंतर वाढणे, तिला म्हणतात महागाई. मग ह्याला कोण कंट्रोल करतं किंवा कोणाच्या हातात असतं, तर हे बऱ्यापैकी तुमच्या इकॉनॉमीवर डिपेंड करतं. इकॉनॉमी कशी आहे देशाची, काय म्हणजे जॉबचे कसे सिनॅरिओ आहेत वगैरे, या बाकीच्या गोष्टीवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महागाई च्या हातात बऱ्यापैकी असतं. तर महागाईचा इतिहास असा आहे की मागच्या म्हणजे 15, 20, 25 वर्षापासून एक कमीत कमी 7%, 6 ते 7% महागाई दरवर्षी वाढते म्हणजे वाढतेच. त्यामध्ये एक ॲव्हरेज आपण पकडतो. काही वस्तूंची किंमत जास्त वाढते, काही वस्तूंची किंमत कमी वाढते. काही गोष्टी ची महागाई म्हणजे जास्त डिमांड जास्त असल्यामुळं त्याची जास्त वाढते, आणि डिमांड काही थोड्या वस्तू असतील त्याची डिमांड कमी असल्यामुळं कमी होते. पण एक ओव्हरऑल टोटल आपण जेव्हा विचार करतो तर एक 6%चा जर आपण कॅल्क्युलेशन पकडलं तरी 6% महागाई ही मागच्या 20 वर्षापासून आहे. अशीच महागाई म्हणजे ज्या कंट्रीवर डिपेंड करतं की ती कंट्री कुठल्या कॅटेगरीमध्ये ती डेव्हलप्ड आहे का डेव्हलपिंग आहे. पण आपण आपल्या देशाचं बघू, आपण आपलं स्वतःचं बघू. आपल्या देशाची आपली स्वतःची म्हणजे महागाई आपल्यासाठी जी आहे ती 6% जरी आपण इथून पुढं 15 वर्ष कन्सिडर केली, तर मग आता आपल्याला प्रश्न येतो की 6%ची महागाई तर आहे. माझे आजचे जे 100 रुपयामध्ये मला जे 1 लिटर दूध येणार आहे ते 1 वर्षानंतर 106 रुपयाला होणार आहे. आज मला एखादी वस्तू जी 100 रुपयाला मिळणार आहे ती वस्तू मला पुढच्या 1 वर्षानंतर 106 रुपयाला मिळणार आहे. तीच वस्तू 5 वर्षानंतर 150 रुपयाला मिळणार आहे. म्हणजे बघा, आपली वस्तूचे भाव वाढतात. मग आपल्याला एक प्रश्न येतो, ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, की माझ्याकडे जे 100 रुपये आज आहेत ते 100 रुपये जर मी 1 वर्षापर्यंत तसेच ठेवले तर त्यामध्ये मला 1 लिटर दूध न येता 1 लिटरपेक्षा कमी येणार आहे 100 रुपयाचं. म्हणजे मला ते एकतर 100 रुपयेचे 106 रुपये करावं लागणार आहेत. म्हणजे मला त्या महागाई एवढे पैसे त्या 100 रुपयाची किंमत वाढवावं लागणार. मग आपल्याला प्रश्न येतो इथंच की आपल्या इन्व्हेस्टमेंटलासुद्धा महागाईचा एक संदर्भ असतो. महागाईनुसार आपली इन्व्हेस्टमेंट वाढलेली असायला पाहिजे. मग आपला प्रश्न इथं हा येतो की आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर मग ती कुठल्या ॲसेट क्लासमध्ये करायला पाहिजे, आणि इंटरेस्ट रेट त्या इन्व्हेस्टमेंटला किती असायला पाहिजे. मी आत्ता सांगितलं जसं महागाई तुमची 6% वाढते, आणि जर तुमचे पैसे जर 5%नं वाढत असतील तर ती इन्व्हेस्टमेंट तुमची नक्कीच महागाईपेक्षा कमी रिटर्न देणार आहे. म्हणजे महागाईनुसार जर मी बघितलं तर मला कमीत कमी 6% रिटर्न मिळायला पाहिजेत, 7% रिटर्न मिळायला पाहिजेत. तेव्हा मी तेवढ्या व्हॅल्यू पर्चेसिंग पॉवर माझी किंवा माझी कॅपॅसिटी तयार होईल की 5 वर्षानंतर जे काय माझ्याकडं आज रक्कम आहे ती रक्कम मला 5 वर्षानंतर तेव्हा जी मी वस्तू घेणार आहे तेव्हा ते तेवढ्याला पुरेल. तर हा विषय घेऊन मग आपण विचार करू की इन्व्हेस्टमेंट कुठे करायला पाहिजे. मग इथं प्रश्न नक्कीच तयार होतो की इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्ही करणार आहात
तुमचे पैसे जेव्हा तुम्ही गुंतवणार आहात, कुठल्या ॲसेट क्लासमध्ये असतील, त्यामध्ये सगळेच असतील. तुम्ही एफ डीमध्ये विचार करत असताल, काही बाकीच्या गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करत असताल, किंवा तुम्ही सेविंग बँक असतील, किंवा जे इन्शुरन्स प्लॅन्स असतील, रिअल इस्टेट असेल, ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की 15 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष मागच्या किंवा पुढचे आपली इन्व्हेस्टमेंट कमीत कमी महागाईपेक्षा 5% तरी जास्त नको का मिळायला आपल्याला. म्हणजे महागाईचा जर दर आपल्याला 7% असेल तर त्याच्यापेक्षा जास्त अजून 5% म्हणजे 12% तरी आपली इन्व्हेस्टमेंट वाढायला पाहिजे. 12% जरी इन्व्हेस्टमेंट वाढली तर आपली म्हणजे आपण केलेले पैशाचं काहीतरी पुढं जाऊन व्हॅल्युएशन होणार आहे, आणि ते व्हॅल्युएशन आपल्याला वाटणार आहे की मी खरंच पैसे गुंतवले होते आणि त्याच्यातून मला काहीतरी चांगली रक्कम मिळाली, आणि ती व्हॅल्यू तुम्हाला रिफ्लेक्ट होईल त्यावेळेस. बघा, ह्याच्यामध्ये मग प्रश्न येतो की ॲसेट क्लास म्हणजे नेमकं कुठे पैसे गुंतवावेत जेणेकरून ते मला महागाईपेक्षा जास्त रिटर्न देतील. मग याच्यासाठी मग तुम्हाला परत अभ्यास करावा लागेल की त्यामध्ये तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाचा अभ्यास करून चालणार नाही, किंवा 6 महिन्याचा अभ्यास करून चालणार नाही. मागचे इतिहास काढावा लागेल. 15 वर्षात कुठल्या ॲसेट क्लासने रिटर्न दिलेले आहेत, चांगले गोल्डने दिलेले आहेत, की रिअल इस्टेटने दिलेले आहेत, की तुमच्या स्टॉक मार्केटच्या काही म्हणजे सेन्सेक्स असेल किंवा निफ्टी असेल यांनी दिलेले आहेत, किंवा नेमकं कशानं दिलेले आहेत, का तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीनं दिलेले आहेत, का तुमच्या LICच्या एखाद्या स्कीमनं दिलेले आहेत. मग ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही अभ्यास करायला जाताल तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील की आपण काय केलेलं आहे, आपण आपले पैसे कुठं गुंतवत आहेत, आपल्याला काय लक्षात घेऊन आपण पैसे आपले इन्व्हेस्ट करत आहोत, आणि म्हणजे आपण कुठे चुकलो आहोत. बघा, 6% पैसे जर तुमचे एखाद्या एफ डीवाल्याने तुम्हाला 6%ने जर पैसे दिले तर हे पैसे तुमचे वाढल्यासारखे तुम्हाला 25 वर्षांनी 40 वर्ष जरी ठेवले तरी वाटणार नाही की आपले पैसे वाढलेत. 6%नं जर तुम्ही एखाद्या इन्शुरन्स प्लान्समध्ये जर पैसे ठेवलेले असतील तर तुम्हाला ते म्हणजे 25 वर्ष नाही, 40 वर्ष नाही, किती 50 वर्ष जरी पैसे ठेवले तरी तुम्हाला ते वाटणार नाही की मला ते पैसे माझे वाढलेत. पैशाला व्हॅल्युएशन आले. पैसे तुमचे वाढतील पण त्यावेळेसच्या महागाईच्या रेटनं किंवा त्याच्यापेक्षा कमी त्याच्या अवतीभोवतीच वाढतील, आणि तेव्हा तुम्हाला ते दिसणारच नाही. म्हणजे आज आपण काय करतो, नेमकं इन्व्हेस्टमेंट करताना हिथंच चुकतो की आपण काही कॅल्क्युलेशन किंवा आपल्याला काही म्हणजे ब्रॉडर व्ह्यू घेऊन आपण नाही करत. आपल्याला काहीतरी कोणीतरी दाखवलं जातं स्कीम, किंवा हे घ्या ते घ्या याच्यातून चांगलं आहे, किंवा हे आपण किंवा काही याच्यामध्ये ही पॉलिसी घ्या. बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये, कारण आपल्याला तेवढा इनडेप्थ नॉलेज मे बी नसू शकतं. परंतु तुम्ही जर ह्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या, ह्या गोष्टीचा अभ्यास केला, किंवा या गोष्टी जाणून घेतल्या, चांगल्या जो फायनान्शियल प्लॅनर आहे ज्याला होलिस्टिक व्ह्यू माहिती आहेत, जो तुमचं प्लॅनिंग करण्यासाठी एक कॅपेबल आहे, जो तुम्हाला सांगू शकतो की इन्फ्लेशन म्हणजे काय, तुमच्या इंटरेस्ट तुमचा जो मिळणार आहे तो इन्फ्लेशनपेक्षा जास्त मिळेल का, किंवा किती तुमचा इंटरेस्ट मिळेल, आणि तुमचं व्हॅल्युएशन वाढवून देण्यासाठी मदत करेल. आणि ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही अभ्यास करताल किंवा अशा एक्सपर्टसोबत जेव्हा तुम्ही बसताल तर तेव्हा तुम्हाला नक्कीच मग त्याच्यासाठी तुम्हाला फायनली जे इन्व्हेस्टमेंट आहेत त्या करण्यासाठी मदत होईल. आणि याच्यातून तुम्हाला एक चांगला मार्गही सापडेल की असं आपण काही गोष्टी चुकलेल्या होतो, आपल्याला म्हणजे इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न मिळायलाच पाहिजेत हे आपल्याला माहितीच नव्हतं, किंवा आपल्याकडं बऱ्याचशा गोष्टी अशा आपण करून ठेवल्या की ज्याचं रिटर्न आपल्याला म्हणजे इन्फ्लेशन एवढंसुद्धा मिळत नाही, 5%, 6%. बऱ्याचशा वेळेस आपल्याला वाटतं की आपल्याला सेविंग बँकला अकाउंटला पैसे पडलेले आहेत, वर्षाला 4%सुद्धा मिळत नाहीत. 3%, 2% जर तुमचे सेविंग बँकमध्ये पैसे 5-5 वर्षे जर पडलेले असतील तर मग मला सांगा, जे इन्व्हेस्टमेंट जे आहे, तुम्ही जे पैसे ठेवलेले आहेत ते तुमचे पर्चेसिंग पॉवर त्या पैशाची वाढलेली आहे का. आणि मग आपण जे सामान्य लोक आहोत, सामान्य माणसं जे आहेत हे इथंच चुकतात की आपल्याला म्हणजे एवढ्या फास्ट जगामध्ये आपली कॅपॅसिटीच राहत नाही की आपण तेवढ्या फास्ट आपण धावू शकू, आणि मग आपण मागे पडतो. आपण कमवण्यासाठी पळतो परंतु आपले पैसे वाढत नाहीत. आपण सकाळी 6 वाजता उठून रात्री 10 वाजेपर्यंत काम करतो, पण आपल्याला ते सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत जे काम केलेलं आहे त्याच्यातून जे पैसे आलेले आहेत ते पैसे आपले दुसऱ्या दिवशी काही 2 रुपये तरी आणून देत आहेत, ह्याचा आपण विचारही नाही करत.
तर माझं व्हिडिओमधून हेच सांगणं आहे की आपण एक चांगलं फायनान्शियल प्लॅन करा. इन्फ्लेशन म्हणजे काय जाणून घ्या. चांगल्या फायनान्शियल एक्सपर्टसोबत बसा. त्याला या गोष्टी त्याच्यासमोर मांडा. त्याला समजून त्याला सांगा की माझी कॅपॅसिटी काय किंवा मला किती % रिटर्न मिळायला पाहिजेत आणि नंतर मग तुमचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन करा. इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स भरपूर आहेत. आपल्याला फक्त हे ऑप्शन्स आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि मग आपण जर एखाद्या ॲडवायझरसोबत किंवा एक्सपर्टसोबत ह्या गोष्टी डिस्कस केल्या तर तुम्हाला याच्यातून नक्कीच एक चांगला मार्ग मिळू शकतो. थँक्यू.